मित्रांनो तर बघू शकता गँगला किती मासे लागलेले. चला सगळे काही बघूया आणि त्याचबरोबर कोणते मासे लागले ते सगळं काही बघूया. तिघ जण आहे इसरा कोणते मासे लागले सगळं काही बघूया. तिघ जण पेशली मासे काढायला लावून दिलेले शंकर मामाने. चला हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे नदीवरती आणि जस्ट आता पावसाळा सुरू झालेला आहे. काल मोकार पाऊस येईल होता आणि आज परत आलेला आहे गाई घेऊन चारण्यासाठी खाली गोदावरी नदीवरती. तर चला बघूया आजचा दिवस खाली गोदावरी नदीवरती कसा काय जातो आणि त्याचबरोबर पाणी आपला पाऊस वगैरे येतो का काय सगळा काही झेमेला बघूया. मी हे संबांडे एम आहे, शंकर मामा यांच्या काही थोड्याशा पुढे गेलेले आहे. आता आम्ही आहे. चला बघूया आजचा दिवस आपला इकडं गाईंकडं खाली नदीवरती कसा जातो कसा काही नाही. चला लेट्स गो. तर हे बघू शकता आता काही मस्तपैकी चरते इथं समबांडे त्याहून ह्या माडवान त्याच्या पुढं वंडाळ. तेव्हा काल पाऊस होईल त्याचं पाणी इथं साचेले. वातावरण पा कसं झालेलं आहे. आता मोठा पाऊस येणार तेव्हा पावसातलेच काल डबके तिकडं दोन आहे. काही इथं चालते आहे काहींचा काही झेमेला काहींचा काही झेमेला. चला सगळं काही बघूया मस्तपैकी. वातावरण तर आताच मोकार पावसात झालेलं आहे. हेवा हेमंत भाई आज डायरेक्ट छत्री येऊन आलेले. काल त्यांची थोडी बगडी झाली ती पावसाने खरी आहे लापायलाच काही नव्हतं झाडा खाली लपलं ती तिकडे मोकार बगडी झाली. पहिला होती मग छत्री नेल होती का आईला या म्हणे छत्री नेल होती. पण मग छत्रीत अजून एक जण घुसल्यामुळे दोघं वल्ले झाले ती. अरे थोडी बगळीच होती. चला यम भाई आज पाऊस येईल का मग वातावरण तर वाट राहिलं हा का. चला आज तर फुल बगळी दिसते. संपांडी काय आणेल नाही म्हटलं आम्हाला घरीच पळून जावं लागेल पाऊस आल्यावर. चला आता इथं थोडी वेळ चारूया त्यानंतर जाऊया तिकडे शंकर मामाकडे ते तिकडे. चला अरे ये म्हण भाई लेट्स गो. तर फायनली आता आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या ठिकाणी गाई चारण्यासाठी. थोडंसं पावसाचं पण वातावरण झालेलं आहे पण मग काही विषय नाही. यमतबाईने छत्री आणले त्याच्यात आज तिघांना लपावं लागल. काही विषय नाही. यमाची एक गाय आली एक गाय दुसरी गाय आली बा पाठीमागून. थोडंसं ऊन बी पडलेलं आहे. चला आता जाऊया बघूया तिकडं आता शंकर मामाचा झेमेला कसं काय नाही त्यांच्या स्कीम ऐकूया. इकडं समपांडे थोडी बगडी केलेली गाईंना मोकार कुठचे कुठे पळून जाऊ राहिले त्या गाई त्याच्यामुळे थोडा झेमेलाच आहे. पाणी प्यायचं पण समपांडे पाणी पाहून द्यायला काय काय काम होणार झेमेला. ये बा शंकर मामा आपले समोर उभे आहे. चला जाऊया त्यांच्या जवळ जरा त्यांची मुलाखत घेऊया काय झेमेला आहे काय नाही बघूया शंकर मामाचा. हा ह्या दोडके नाना शेळ्या चाराना त्यांनी डायरेक्ट झाडाखाली बसून घेतलेलं आहे निवंत. येवा मस्त टॅक हा एक जण तरी टॅकडा बसेल. येवा साईला तरी टॅकडा बसेल गाई सारायला लावून. आमच्या शंकररावाची गाई इकडे बघू शकता तुम्ही. हा आमच्या शंकररावाची गाई पाहिजे तिकडे मस्त पैकी गिन्नी गावतं काय आपलं गिन्नी गावतं गावत तिकडे जायले बघू शकता झेमेला. गँगचा थोडासा प्लॅन झालेला आता एक ठिकाणी जायचा. हा येवा शंकरराव त्याच थोडासा प्लॅन झालेला आहे मस्त पैकी मासे धरायचा प्लॅन झालेला आहे वाटतं. चालली गँग आता पुढचं झेमेला बघण्यासाठी. आणि इथं आपल्याला आता दोडके नाना भेटलेले त्यांच्या काही शेळ्या चरात आहे काही उभे आहे शेंगा बिंगा खातानी कागदा बी खाते काही. ये बा झेमेला बघू शकता काही कागद खात्या काही शेंगा काय आता निघाल्या लगेच पुढच्या दिवसाला बघू शकता झेमेला. इकडे दोडके नाना आमचेवाले इकडे डॉली बी आंघोळ करून आलेली आहे बघू शकता पाण्यामध्ये. मग दोडके नाना पाऊस दिवस येईल का आज तयारी का आणेल मग जमीला ये वा त्यांची तयारी बा पावसा पाणी जेव्हा कागद आणले वा त्यांनी ये बघू शकता. पाला पाडण्यासाठी कोयता प्यायला पाणी आणि कागद आणलेला एक मस्त म्हणजे पाऊस आला लागलाच घोंटा करून त्याच्या खाली बसायचं गाव. त्यांची तयारीला खतरनाक राहते. आता कुठं चालली हा का आता इकडे खाली थोड्या वेळात पाऊस येऊ शकतो त्याच्यामुळे आता ते फिरून चालले डायरेक्ट डांबरी रस्त्याला त्याच्यामुळे काही झेमेला नाही. यावर्षी मग डोंगराला नाही काय मग ना डोंगराला बघू. हा का मागच्या वेळेस आम्ही जायलो तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असाल. कोणता डोंगर अंगठ्या डोंगर अंगठ्या
हे बघू शकता इकडे मस्त आंब्यांची पार्टी झालेली आहे जम पांडे त्यांची. ये बा अजून चालूच खायचं का मोक्कार पिकलेले आंबे. हे बघू शकता येमीने डायरेक्ट 2 खाऊन यावं इकडं कोई बी फेकून एकदम हातबीत पुसून बसेले मस्त निवांत. एक का वाय ना तेव्हा तिला मस्त पैकी आंबा इंबा खाऊन कोई साईडला फेकून हातबीत बसून मस्त निवांत बसलेला या मत. अरे हा पाण्याची वाट पाहते पण पाणी कधी येईल पहिलं काय माहिती. आता आज छत्री आणेल पण छत्री खाली लपायला चौघच नाही तेव्हा आता छत्री कोणाच्या वाटेल येते काय माहिती पाहावं लागेल. मी वाटत नाही डायरेक्ट सर गाडीचं डायरेक्ट खाना टाकतो छत्री घेऊन पळतो. तिकडून आमचे शंकर मामा पण आलेले जवळपास. हे बघू शकता काल यामा थोडी बगडी होईल होती. काल यामा थोडा वल्ला झाला होता पिशवी घेऊन येईल त्याच्यामुळं वल्ल झालता का टेन्शन नाही. आज पिशी घेऊन येईल डायरेक्ट मोबाईलला त्याच्यामुळे काही विषय नाही का रे यामा. ते छत्री घाल सांग पाण्याने थोडी फाडली ती कुठं रे. नाही 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 फाटेल नाही. हा का सम पांड्या जातो ना आंबा संपा मोकर मोठे आंबे. इकडे शंकर आमची जातानी हा येवा येवा येऊन बोटीवर राहील बाई यमाचं बाहेर. अरे काही जमेलच नाही हो. आमचे शंकर म्हणजे काय दंगल काय माहित नाही. त्यांची काय धावपळी काय माहित नाही. फायनली आता आमची गँग आलेली पाणी घेऊन आलेले मासे धरण्यासाठी टूप आणलेलं आमच्या यमानी. त्याच्या पाठीमाग सम पांडे वावरी घेऊन येतात. ये बघा त्याच्या हातामध्ये एक काय म्हणते घास बी आहे. मस्त तिला डोकं लावता नाही येमत भाई. चला येमेला असंच पाण्यातून द्यावं लागल. अर वावरे बी चुकीचीच आणली असं वाटतंय त्यांनी. हा हा यांचा झमेला शेगळा आहे. चुकीची वावरी आणलेली त्यांनी. सांगा याला येवा यमाने चुकीचीच वावरी आणली. सगळं झमेलाच आहे. आंबळ्यांचीच वावरी घेऊन आली. आता रे संपांडे सगळं झमेलाच आहे. तर चला पाहू आता त्याला मासे लागत आहे की नाही का झमेलाचे काय माहिती. चला तर फायनल आता मामा उतरले पण आहे पाण्यामध्ये. ये बा हा देवाचं नाव पण घेतलेलं आहे मस्त पैकी. तिला जेव्हा छत्री. चला आता यमाबाई छत्रीवरून गणगण चालू आहे. ती छत्री लपून ठेवलेली असं वाटतंय. सापडत एक नाही काय माहिती. तर चला मित्रांनो बघूया शंकर मामाने कोणते मासे धरलेले. समपांडे आपल्याला सगळे मासे दाखवेल. चला बघू शकता कोणते मासे घालू. समपांडे कोणते किती लागले दाखव. एवढे एवढे रे वर काढ वर एखादं. नको ना मरून जातील. हा वर. तर मित्रांनो आणि बारीक पाशे आंबल्या धरलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे बघू शकता लगेच वारं सुटलेलं आहे मोकार जोरात. आता तू घरी जाऊ शकतो नाही तर मग डायरेक्ट तेव्हा अचानक भयानक वारं सुटलेलं आहे. आणि मोकार पावसाचं वातावरण झालंय कधी बी पाऊस येऊ शकतो इतकं वारं सुटलं. या माझ्या बरोबर तयारीत आलेलं आहे त्याच्यावाल्या पण आपण काय आणलेलं नाही त्याच्यामुळे बगडी होऊ शकते. तिकडे सम पांड्यान त्यांचं काय चालू आहे. चला जवळ जाऊन बघूया. वावरी संग काहीतरी झेमेला चालू आहे आणि मासे लागलेले वाटतं वावरीला. चला जवळ जाऊन बघूया वावरीला किती मासे लटकले आणि किती नाही. असं वाटतंय भरपूर मासे लटकलेले दिसते आहे. हा ये बा गोराने गोराने ये बा गोराने बा ये बा कसं काम चालू आहे. दोघं झाडणी टाईप काम चाललेलं आहे. तर तुम्हाला मित्रांनो खायचं असेल तर संपर्क साधा. हा आमच्या शंकर तुम्हाला दररोज ताजे मासे भेटतील. मासे 10 किलो लागेल होते पण काही पावसाने पळून गेले. त्यात काय निम्मे इचरे आहे. इचऱ्यांमुळे झमेला आहे. मोकर मासे काढले एवढे ती फडक्यातून पळून अरे हा ते बहुत तुम का रे. नाही अरे या फडक्यातून शाबास काही याच्यातून पळून गेलेले मासे त्याच्यामुळे थोडा झमेला जे. हे वातावरण पाहतो मी एकदा किती मस्त झालेलं आहे. मस्तपैकी सगळीकडे सावली आहे आणि मस्तपैकी ढगा बिगा किती सुंदर दिसतंय बघा. एकदम निवांत वाटतं. इथं जर आंघोळीचं वाटलं तर पाणी पण आहे काही विषय नाही. पण आता थंडी वाजली त्याच्यामुळं आंघोळ नाही. आणि त्याचबरोबर आज आमच्या दाद्याबाईचा पेपर होता. दाद्या पेपर कसा काय गेलाय. अरे बाप आता डायरेक्ट 100 पैकी 110% त्याला पडणार आहे. जायचे यायचे 10% एक्स्ट्रा देणार त्यांना काही विषय नाही आहे. कारण दाद्याबाई तिकडे या म्हणत बघा काय मोबाईल मध्ये बोट घाली देऊ राहिला काही समजा ना. यात आता पडला नाही सांडला नाही म्हणजे बरं होईल. अरे जमेला बघू शकता तुम्ही यमनचा. अजून गंगात ये बा हे मासे बा कशी ये बा. याला बोदडी मा नाही कोणता रे
ढेबरी मासा म्हणते याला ढेबरी. आंबळी मासा कोणता आहे? हा या बाई इथं आंबली मासा आहे. एम चल वावरी गोळा कर, चल. या बाई इकडं आंबळी मासा आहे आणि इकडं ढेबरी मासा आहे बघू शकता. मकर मासे आणि इकडं पॉपलेट मासा आहे. या बा इसऱ्या असे 2-3 प्रकारचे मासे वावरीला लागलेले. फोन बंद कर, वावरी गोळा कर, चल. तर आता फायनली सम पांडेनी यमनला वावरी कशी गोळा करायची शिकून दिलेलं आहे आणि त्याचं काम चालू झालेलं आहे. या बघा आल्या नुसत्या गाठी देत होता वावरीला. त्याच्यामुळे त्याला नीटनेटकं समजून सांगितलेलं आहे या भिडलेला आहे. एका ठिकाणी राह तू बा. त्यांचा काही झमेला वाजता ना. अरे इकडं दादे बाई येवा ढेबरी माशात पार बिरपिटी काढली. ती बिरपिटी आता मा हात उडलेली आहे. ये बा निघा ना पार तिथं चचरेट काढलेलं आहे. पण मग काय झमेला जरा तरी काय खरं नाही गॅंगचं. इनमिन पावशर मासे पण त्याच्यात झमेलाचे मोकार. ये बघा अजून एवढी वावरी आहे याला जवळपास. हे भाऊ अरे भरपूर लागेल रे आता एवढ्यात या गँगच. या बाई आंबळी मासा उदाहरणार्थ गोराने. चला जाई ए आता पार्टी का घरी नाही भाजीला. उद्या पार्टी आहे, आज घरी नाही. हो भाई हे बघू शकता पार्टी उद्या आहे पण आज मासे घरी खायचे वजन. तो का नाही कोणी हा का नाही का? मग सगळीच गँग खाणार आहे. या बा ए बाबा यमनचा जमेला बघू शकता एकदम निराळा आहे. तिला मोकर माशी निघाली ते काढून लटके काय. ये बा इचरे माशाची लटकेल ते लवकर निघते नाही. त्याच्यामुळे समपांड्याने दादा थोडं झमेला यमन बाई त्यांची मदत करताना तू बस नेमकी मदत करून राहिला का वावरी गोंडून राहिला काही समजा ना. येवा मोकार गाठणी करून दिला आता इतक्यात तिथे. यावा कशी गोळा झालेली आहे. ये बा शंकर मामा तिकडे गेलेले आता वावरी टाकायला. तर आता इथं गँगचा झमेला चालू आहे. चला आता थोडी वेळ बघूया. चला मित्रांनो आता जवळपास 5-5:30 वाजत आलेले आहे. मी तर घरी जाऊन झोपेलो होतो. आता आलेलो आहे 5-1 वाजता. थोडी वेळ येतात गँग संग गप्पा मारतो मस्त पैकी. त्यानंतर जाऊया घरी. चला त्या अगोदर आजचा व्हिडिओ एवढंच थांबूया. त्या अगोदर आजचा व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नव्या व्हिडिओमध्ये. चला लेट्स गो.